श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अनंत चतुर्दशी, तसेच उद्या भाद्रपद पौर्णिमा देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपल्यावरती जी काही संकटे येणार आहे त्या संकटांचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. तर मेहनतीचे फळ मिळण्यासाठी, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच मुलांचं जे काही आजारपण असेल किंवा मुलांना कोणतीही इडापिडा मागे लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, तर ती दूर होण्यासाठी आपल्याला उद्या काही प्रभावी उपाय करायचे आहे. अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. तसेच माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल. तर उद्या कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता उद्या आहे पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण शुभ्र रंगाची वस्त्रे परिधान करायची आहे. पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रे आपण परिधान करावी. आता उद्या आपल्याला सकाळीच आपल्या घरापुढे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. तर हे दिवे कसे प्रज्वलित करायचे? प्रथम आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते, कारण की या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि विष्णूच्या अनंत रूपांची पूजा केली जाते. याला देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण आपल्या हातामध्ये अनंताचा धागा देखील बांधावा. आता हा अनंताचा धागा कसा बांधावा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आपल्याला सर्वात प्रथम भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तर आपण बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे, किंवा विष्णूचा फोटो असेल तर फोटोची देखील तुम्ही पूजा करू शकता. बाळकृष्णांना अभिषेक करताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे, परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यामधील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. तसेच आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. अगोदरचं वाटलं असतं थोडंसं पाणी तुम्ही झाडांना टाकून द्या. नंतर जे आपण अभिषेक करणार आहोत ते ग्रहण केलं तरी पण चालेल, कारण की यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. तसेच त्यांना आवडणारी पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील आपण त्यांना अर्पण करावी. चंदन आणि अष्टगंध देखील त्यांना लावायचं आहे. तसेच एक तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही. तर आता या दिवशी आपल्याला 2 दिवे घ्यायचे आहे. मग दिवे घेताना तुम्ही मातीची पंती घ्यावी. मातीची पंती घेतल्यानंतर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता आपण जेव्हा दिव्याचा उपाय करत असतो किंवा अगदी देवघरामध्ये जरी दिवा प्रज्वलित करत असतो, तेव्हा तो दिवा कधीही तुटलेला, काळवंडलेला असा नसावा. आपण जर असा दिवा घेतला तर आपल्याला त्याचे रिझल्ट देखील तसेच बघायला मिळतात व आपण जी काही पूजा करत आहोत ती पूजा देखील सफल ठरत नाही. त्यामुळे आपण दिवा घेताना व्यवस्थितच दिवा घ्यायचा आहे. आता आपण 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे. त्या स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे. आता यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. आपल्याला 11 तांदूळ घ्यायचे आहे. एका पंतीमध्ये 11 तांदूळ टाकायचे आहे, तर दुसऱ्या पंतीमध्ये देखील आपण 11 तांदूळ टाकावे. आता हे जे काही तांदूळ आहे ते अखंड असावे. तसेच आपण यामध्ये 2 दिव्यांची एक वात करून दोन्ही पण दिव्यांमध्ये अशा प्रकारच्या 2-2 वाती आपण लावायच्या आहे. आता यानंतर तुम्ही या दिव्यांमध्ये मोहरीचं तेल टाकावं. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकू शकता. आता हे तेल टाकल्यानंतर आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळ टाकल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे. आता ही जी काही लवंग आहे ती लवंग साबूत असावी, कुठेही तुटलेली फुटलेली नसावी, त्याला पुढे फूल देखील पाहिजे अशी लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेत असतो, त्यामुळे आपण कापूर टाकावा. तसेच माता लक्ष्मी देखील या कापुराकडे आकर्षित होत असते. आपण हा कापूर दोन्ही पण दिव्यांमध्ये एक एक कापराची वडी टाकायची आहे. आता आपण दिव्यामध्ये मोहरीचं तेल, तसेच 11 तांदूळ आणि एक लवंग आणि एक कापराची वडी टाकलेली आहे. हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. दोन्ही पण दिवे देवघरामध्ये अगोदर ठेवायचे आहे. या दिव्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल वाहायचं आहे. आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण की आपण नुसते उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचे काही एक फळ मिळत नाही. त्यामुळे आपण सेवा करणे देखील गरजेचं आहे.
तर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तुम्हाला जर म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता, अगदी श्रवण केलं तरी पण चालेल. त्यानंतर माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे. अगदी अंतःकरणातून आपली इच्छा सांगावी. मग घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण सतत चालू राहत असेल, जे काही आहे ते आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता ही सेवा कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकतात. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही. आता हे 2 दिवे आपल्याला कुठे प्रज्वलित करायचे, तर त्यातील एक दिवा आपण देवघरामध्येच प्रज्वलित ठेवायचा आहे. अगोदरच आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित केलेला आहे, पण हा दुसरा दिवा आहे. आणि त्यानंतर त्या 2 पंक्तीमधील एक पंक्ती आपण मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायची आहे. हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. सकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हाच आपण हा दिवा प्रज्वलित करावा, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल व आपले जे काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहेत ते देखील दूर होतील. आता यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे म्हणतात. तसेच शनी दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे. पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा. भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे म्हणतात. म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. आता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे तुम्ही एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तिथे जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे. आता तुम्ही 11 तीळ टाकू शकता किंवा 21 तीळ त्या दिव्यामध्ये टाकले तरी पण चालेल. तसेच त्या पिंपळाच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. आपल्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असं पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्याला पूर्वजांचा देखील आशीर्वाद मिळतो, तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो. त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या आपण 11 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा करायच्या आहे. आता या प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे. घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण असेल, जे काही आहे ते आपण पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. आता यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावावी. तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे, कारण की आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती फलदायी ठरत नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.